हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय 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 शिवराय. तशी म्हणता येते. तर आता आली बघा मी खाली करून. तर अजून हातपाय ते काय धुतलं नाही, तर हाय असंच आहे आपल्या हातपाय ते धुतलं. जशी घरात आली तसं म्हणलं व्हिडिओला सुरुवात करावी. तर तायड्यानं काहीतरी केलं, कपडे भांडी केली ना केले की. तर तिला येताना कुल्फी आणली. तर तिनं टाकल्या वाटतं आदन ठेवले भाताला. तर माझं काय होईस तर ते करेल. मग मी करते स्वयंपाकाला सुरुवात. तर सगळ्याच्या कमेंट वाचून मला खरंच लय आनंद होते की टेन्शन घेत जाऊ नको. तर आजपासून कोणाला टेन्शन पण घेणार नाही, कोणाचं नाव पण घेणार नाही, कोणाचं गाव पण घेणार नाही. तर चला आता मला राख लावून घ्यायची. तर राख लावून घेते आणि कंटिन्यू बघायचा व्हिडिओ बरं का. मला तर माहिती आहे तुम्ही बघणारच आहेच, कंटिन्यू बघतायच. तर चला आता हा हातपाय ती धुवून फ्रेश ती होते. तर एक ताई मला म्हणजे छान दिसते तो, तर थँक्यू बरं का. असं ते हाय आपली काळी काम करून आपलं आनंदी राहा असं तुम्ही सांगताय, तर मी आनंदीच राहणार. तर चला तर जा अगं बाया नळ तोडायला लागले. काय म्हणलं बोलावं थोडस, तर नळ तोडायला लागले. तर झालं राग बी त्यांना लावून दिली आणि राग बीक लावून दिली त्यांना. चपात्या केल्या, तायडाला पीठ मळलं होतं. तर आता घेते शेंगदाणा ती भाजून. तर तुम्हाला मागच्या कॅमेरामध्ये दाखवली तरी गंमत थोडीशी. बघा बघा डोळ्याला पाणी येऊस तर हाय का कसं रडतेत या. अहो काय करताय नेमकं, इतकं कशाला रडायचं उगच. हा मग कसं दहा राहायचे दोन दोन. तर कांदा कापण्याची पद्धत का आहे का. आणि ताट नसली त्याच्यावर केरे बघ मध्ये ताट बसत नाही त्या खाली काय. हा सांडतय काय सांडतंय म्हणून इतर ढकलून दिले. लय दारा यायला लागले दिसत्या. हा जात काय जात आहे माझ्या मागं तुमचा. कांदा चिरून द्या, हेच करून द्या मला, मी कामाला ताटली या म्हणून आता चिरते लावला चिरा ते बसलोय चिरत. तर आता मला कधी मी चिरला नव्हता, मला लय टेन्शन आलं म्हणून मी रडते. कशाचं टेन्शन कांदा कापतो. कांदा चांगल्या माणसाला पण रडवतोच व असं असतंय काय. आणि मग मी म्हणते मलाच करा असं करायला लागलं. रडवत असतोय कांदा, कधी पण रडत. बारे बारे हे दुसऱ्याच याच्यावरच आईश करायची. ओके ना किती आणलेलं गावात जाते शाळेत, मला देत नाही काय. तर मग आता बस करता का रडायचं कसं काय करणार आहे नेमकं. कांदा चिरून सोयाबीन मसाला, सोयाबीन मसाला. चला आपलं आपलं चाललंय इथं शेंगदाणं भाजायचं. शेंगदाणं टाकले ते. तर मग उद्या सासरवाडीला जाऊ की जाऊन बघून येऊ. होय मम्मी तर आमच्या आचार्यान बाई बसले त्या स्वयंपाक करायला, कालवण भाजी करायला आहे ना. तर ती तिकडं हे करणार आहे, पातेले ठेवलंय तिकडं. ह्यांनी सगळ्याला वाटून काम असतं ते. ह्यांनी काय टमाटा कांदा इथं कोथिंबीर आणि मी इथं सोयाबीन जी भाजाय गेले ते करा प्लीज जाऊ दे आता जसं असेल तसं. आणि मी करत ती भाजीची तयारी. तर इथं कांदा, बेसन पीठ, सोडा ते सगळं टाकले ह्याच्यात. आणि इथं ठेवलंय मी तेल गरम करायला. साईन टाकला कांदा भाजायला, त्यांनी उभा चिरलाय. त्यांना वाटलं भाजायलाच पाहिजे, पण म्हणलं असं दे जाऊ दे. आता केला सोयाबीनचा आमचा प्लॅन वेगळाच होता, पण
नियोजन याचाच बदलला. तर ते आपल्या गॅसचं तुटलंय म्हणून तिथं दगड ठेवला. सगळ्यात काय काय टाकलं ग? नुसता कांदा. तर त्यात कढीपत्ता टाकणार, टमाटो टाकणार, कोथिंबीर टाकणार आणि सोयाबीन धुवून टाकणार. तर मी आता बेसन पीठ मळून घेते. काय करते मम्मी? भजे खायचं दणकट. तेल नसलं टाकलं मग असं झालं. अगं बाई उडायच लागले. सोयाबीन केली बघा इथं. बारीक गॅस कर, बारीक गॅसवर चांगलं होत असते. तसलं गोसावळ्याचं भजी आपण लय दिवस झालं खाल्लेलं आहे ना. गोसाळी नाही कुठायची गोसाळी सांगच कुठे करू द्यावा. पण स्वयंपाकाचा कटाळा कधीच करू नये. आपल्या जीवाला जे खाऊ वाटते करा ते करायचं. तर आता सगळं गाव झोपलं. गाव म्हणजे आमची 2 घरं का आणि आमच्या सगळं 3 घरं. तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांची कधीच आम्ही ईट खाली करून आल्यावर, कारण का दोघंच होतो ईट खाली करायला, तेव्हा त्यांचं आम्ही त्यावेळेस त्यांचं जेवण चालले होते. पण जे मनाला आपल्याला वाटतंय ते करायचं, खायचं, बिनधास्त राहायचं, नॉट यायचं. ती सायकल कसली लागली ग ताई तुला? बघ की सकाळीच केली नीट. सकाळी नीट केलेली, परत अजून फिरशी. 10 रुपये आहेत त्याचे. 10 रुपये. का तीच नीट करत नाही काय माहिती. 2 जणांकडे केले की. पहिल्यांदा आधी वेगळ्याकडे केली ते आणि आता त्याची स्टँडवर केली. तर कोणी चमच्याने टाकतं, कोणी कशाने टाकतं. हे आपलं गावठी ती गावठी, आपण असंच टाकायचं आहे का नाही. एवढंच भजे किती तर कसं पाऊस राहायचं? 60 रुपये. 60 रुपये. तू काढत जावं की होतं मला किती बरं सांगलंय. तू काढत जावं. तर मी म्हणलं यांना बारीक कोथिंबीर करा, तर त्यांनी केली मोठी. भारी असते असते तर जाऊ द्या. कसं झालंय हो? मस्त झालंय. कधी जसं असेल तसं बघते ते. लाईट लावली का? दिवसाचा व्हिडिओ करायला जमत नाही, म्हणजे स्वयंपाकाला. तर संध्याकाळचं सगळे मला म्हणतात की अंदाजच पण जाऊ द्या असते. बॅगेत आहे. उद्या भरती बांगडे आहे ती, उद्या जायचं आहे आपल्याला ऐकून. तर तुम्हाला तिथं गेल्यावर सांगेन मी कशासाठी गेली ऐकते. मऊ बिव झाले का? तिकड झाले का भाजी? थोडी झाली. तर ती गरम गरम सगळ्यांनी या भजी खायला. पाणी होते तिखट नको. या सगळ्यांनी भजे खायला. जे मी रोज स्वयंपाक मध्ये करते का नाही तेच तुम्हाला दाखवणार. तर झालं बघा आता बरोबर 9:15 वाजले. ते इतका तर कटाळा आलाय. आणि दोघांनीच आम्ही आज 1000 रुपयाचं काम केलं. चौघं असल्यावर काय वाटत नाही, पण दोघाला इतकं तर कंबर तीन दुखायला लागले. मी हात
हात लय दुखायला लागले. पहिल्यांदा ठोकळा भरलाय. काल काय भरून नेसता मी दिल का, त्यामुळं काय नाही लई नेट पडलं. पण आज दोघांनाच हे केलं त्याच्यामुळं नाही. पण म्हणलं काहीतरी लेकरांना आपल्या रोजचंच काम आहे, काहीतरी नवीन करावं. तर त्यासाठी भजी केलं. तर तुम्हाला दाखवते कसं स्वयंपाक केला अजून एकदा फिरशे. आणि तर बघा मला हो काहीतरी मी वाढून घेतलं आहे का, कसं काय दिसतंय, हॉटेलपेक्षा भारी दिसते का नाही. तळ्याचं जर संपत बी आलं तर इथं आपलं गरम गरम भजी, इथं त्यांना चपाती दिली. त्या दोघांचं इथं बापल्याकाचं ताट आहे ना. हां तर जेवायला बिवला बोलवा की आवं. या जेवाय सगळी, जेवण चालू आहे. तुमचं झालं का जेवण? या सगळे जेवण जेवण करायला सगळी. आणि ह्याचं वेगळंच आहे किचनचं. तर चला सगळ्याला आता बाय.